हॅलो माय डिअर फ्रेंड, बाळांनो, व्हेरी वॉर्म वेलकम. आपण शिकत आहोत मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन आणि आपल्याला माहित आहे ही जी मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन आहे ही 4 स्टेपमध्ये होणारी प्रोसेस आहे. याच्यापैकी ज्या पहिल्या 2 स्टेप्स आहेत जसं की ब्रीदिंग आणि एक्सटर्नल रेस्पिरेशन याच्याबद्दल आपण लास्ट लेक्चरमध्ये अभ्यास केलेला आहे, याला आपण डिटेलमध्ये समजून घेतलेला आहे. आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला या मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन मधल्या ज्या राहिलेल्या 2 स्टेप्स आहेत त्या शिकायच्या आहेत. जसं की याच्यामध्ये आहे इंटरनल रेस्पिरेशन आणि सेल्युलर रेस्पिरेशन. ह्या दोन्हीही प्रोसेस, ह्या दोन्हीही स्टेप्स आपण आजच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये समजून घेऊ. सगळ्यात आधी आपण सुरुवात करू ते म्हणजे इंटरनल रेस्पिरेशन पासून. इंटरनल रेस्पिरेशनची ही जी काही थेओरी आहे मी बोर्डवर नोट डाऊन केलेली आहे आणि इंटरनल रेस्पिरेशन समजण्यासाठी ही आपण एक डायग्राम काढलेली आहे, ग्राफ आहे आणि याचं नाव आहे ऑक्सी हिमोग्लोबिन किंवा ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व. आणि या ग्राफच्या मदतीनंच आपण बोर इफेक्ट काय असतो ते पण आपण समजून घेऊ. तशा तऱ्हेने हा ग्राफ पण आपल्या कामात पडणार आहे हे इंटरनल रेस्पिरेशन समजण्यासाठी. आता या नावावरून तुमच्या लक्षात येईल की इंटरनल रेस्पिरेशन म्हणजे आहे तरी काय. आपण एक्सटर्नल रेस्पिरेशन शिकलेलं आहे. एक्सटर्नल रेस्पिरेशन मध्ये काय झालं की जो वातावरणामधला ॲटमॉस्फिअर मधला जो ऑक्सिजन होता तो आपण लंग्समध्ये घेतला आणि लंग्समध्ये जमा झालेला कार्बन डायऑक्साईड आपण बॉडीच्या बाहेर फेकला. याला आपण एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हटलं होतं. आता इंटरनल रेस्पिरेशन मध्ये काय होतं की जो ऑक्सिजन आपल्या लंग्समध्ये आलेला आहे तो ऑक्सिजन आपल्या प्रत्येक टिश्यूपर्यंत, आपल्या सेलपर्यंत कसा पोहोचतो आणि आपल्या सेलमध्ये, टिश्यूमध्ये जो कार्बन डायऑक्साईड जमा झालेला आहे तो लंग्सपर्यंत कसा येतो, ही जी पूर्ण प्रोसेस आहे याला इंटरनल रेस्पिरेशन असं म्हटलं जातं. हे आता तुम्हाला एक आयडिया आली असेल की इंटरनल रेस्पिरेशन म्हणजे कशाला म्हणतात आणि एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणजे कशाला म्हणतात. आता याची आपण जी काही थेओरी लिहिलेली आहे ती आपण थेओरी एकदा समजून घेऊ. बघा, सगळ्यात आधी आपल्याला काय सांगितलेलं आहे, 2 मेन कंपोनंट ऑफ ब्लड आरबीसी अँड प्लाझ्मा ट्रान्सपोर्ट रेस्पिरेटरी गॅसेस O2 अँड CO2 म्हणजेच ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड. बघा, या वातावरणामधला जो ऑक्सिजन आपण लंग्समध्ये घेतलेला, आपण श्वासोश्वास करून जो लंग्समध्ये ऑक्सिजन आलेला आहे तो ऑक्सिजन आपल्या प्रत्येक सेलपर्यंत, आपल्या प्रत्येक टिश्यूपर्यंत कसा पोहोचतो, कोणामुळे पोहोचतो, आपल्या ब्लडमुळे पोहोचतो. आपल्या ब्लडमध्ये जे 2 महत्त्वाचे कंपोनंट आहेत, पुढे आपण ब्लडबद्दल आणखी डिटेलमध्ये माहिती शिकू. तर आपलं ब्लड जे आहे 2 महत्त्वाच्या कंपोनंट पासून बनलेलं आहे. एक म्हणजे त्याच्यामध्ये आहे प्लाझ्मा. बघा काय, एक म्हणजे प्लाझ्मा आणि दुसरा आहे ब्लड सेल्स. आता 3 प्रकारच्या ब्लड सेल्स आहेत. एक म्हणजे आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स. अशा सगळ्या मिळून आपलं बनलेलं आहे ब्लड. पण आपला ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड कॅरी करायसाठी आपल्या ब्लड मधला कोणता पार्ट कामाचा आहे, आरबीसी आणि प्लाझ्मा. हे 2 घटक कामाचे आहेत. तर त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की ऑक्सिजन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायसाठी किंवा कार्बन डायऑक्साईड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायसाठी ब्लडचा कोणता पार्ट आपल्या कामात पडत असतो तो म्हणजे आरबीसी आणि प्लाझ्मा. आरबीसी म्हणजे काय, रेड ब्लड सेल्स किंवा रेड ब्लड कार्पसल्स म्हणतात त्याला, आणि दुसरा पार्ट आहे तो म्हणजे प्लाझ्मा. आता ऑक्सिजन जो आहे, आपण जो लंग्स मधला ऑक्सिजन आहे तो आपल्या सेलपर्यंत कोणामुळे पोहोचला, तर या आरबीसी आणि प्लाझ्मामुळे पोहोचला. त्याचबरोबर आपल्या सेलमध्ये जो कार्बन डायऑक्साईड जमा झालेला आहे, कार्बन डायऑक्साईड कसा तयार होतो आपल्या सेलमध्ये, कारण की आपण श्वासोश्वास करतो आणि त्याच्यामधून मग एनर्जी रिलीज होते आणि एनर्जी रिलीज झाली की मग हा वॉटर तयार होते, त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि एटीपीचे मॉलिक्यूल तयार होते. मग हा जो कार्बन डायऑक्साईड आहे, मग हा सेलमध्ये जमा झालेला कार्बन डायऑक्साईड आपल्या ब्लडमध्ये येतो आणि ब्लडमधून मग तो लंग्सपर्यंत येतो आणि मग लंग्समध्ये आला तो कार्बन डायऑक्साईड की मग आपण तो बाहेर फेकून देतो श्वासोश्वासातून, आपल्या नाकामधून. आता ही कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनची जी ट्रान्सपोर्ट आहे, जी याची एक्सचेंज आहे, ही कोणामुळे झाली, ही आरबीसी आणि प्लाझ्मामुळे झालेली आहे. हे तर आपल्याला समजलं. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन, आपला हा जो पहिला, आता आपण याच्यामध्ये समजून घेऊ की ऑक्सिजनचं कशा प्रकारे ट्रान्सपोर्ट होते आणि त्यानंतर मग आपण समजून घेऊ की कार्बन डायऑक्साईडचं कशा प्रकारे ट्रान्सपोर्ट होते. हा ऑक्सिजन आपल्या लंग्समधून आपल्या सेलपर्यंत कसा पोहोचतो हा सगळ्यात आधी आपण शिकू आणि त्यानंतर मग आपल्या सेलमध्ये जमा झालेला कार्बन डायऑक्साईड आपल्या लंग्सपर्यंत कसा येतो हे आपण नंतर समजून घेऊ. तर मग आपल्याला हे जे ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन आहे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे ब्लड कॅरीज ऑक्सिजन फ्रॉम लंग टू हार्ट अँड फ्रॉम हार्ट टू व्हेरियस बॉडी पार्ट्स. महत्वाची एक माहिती सांगितलेली आहे की आपण जो काही लंग्समधून ऑक्सिजन घेतला तो आधी कुठे जातो, तो आधी हार्टमध्ये जातो आणि मग हार्ट ब्लड पंप करते आणि मग त्या ब्लडच्या मार्फत म्हणजे आपल्या हार्टच्या मार्फत तो ऑक्सिजन आपल्या प्रत्येक सेलपर्यंत पोहोचतो, सेलपर्यंत भेटतो, प्रत्येक सेलला ऑक्सिजन भेटतो. असं आपल्याला इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे O2 म्हणजे ऑक्सिजन इज ट्रान्सपोर्टेड इन द फॉलोइंग मॅनर. ऑक्सिजन जो आहे हा 2 प्रकारे कॅरी केला जातो किंवा ट्रान्सपोर्ट केला जातो. लक्षात घ्या, तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात कोणत्या फॉर्म आहे ते ऑक्सिजन कॅरी करण्याची. एक म्हणजे ॲज अ डिझॉल्व गॅस म्हणून ऑक्सिजन एक तर डिझॉल्व फॉर्ममध्ये
आपल्या सेलपर्यंत पोहोचेल. लक्षात घ्या, आपल्याला काय शिकायचं आहे की ऑक्सिजन लंग्स पासून तर आपल्या टिश्यू पर्यंत किंवा आपल्या सेलपर्यंत कसा पोहोचतो हे आपण शिकत आहोत बाळांनो. हे सगळं आधी लक्षात घ्या. तर ऑक्सिजन आपल्या लंग्स मधून आपल्या सेलपर्यंत पोहोचण्याचे दोन रस्ते आहेत. एक म्हणजे तो डिझॉल्व्ह फॉर्म मध्ये पोहोचेल, ते पण आपण डिटेलमध्ये समजून घेऊ, आणि दुसरा ॲज अ ऑक्सी हिमोग्लोबिन म्हणून तो पोहोचेल. म्हणजे हिमोग्लोबिन सोबत तो बॉन्ड करील तयार, आणि मग हिमोग्लोबिन तो ऑक्सिजन आपल्या सेलपर्यंत आणून पोहोचवणार. तशा तऱ्हेनं आपल्या लंग्स मधून ऑक्सिजन आपल्या सेलपर्यंत आलेला आहे, आपल्या प्रत्येक बॉडीच्या सेलपर्यंत ऑक्सिजन पोहोचलेला आहे. तर दोन रस्ते लक्षात ठेवा, एक म्हणजे डिझॉल्व्ह गॅस आणि दुसरा ऑक्सी हिमोग्लोबिनच्या फॉर्ममध्ये. आता हा डिझॉल्व्ह गॅस म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये पोहोचला जातो बघा, सांगितलेलं आपल्याला 3%, म्हणजे जो काही आपण ऑक्सिजन आपल्या लंग्समध्ये आहे त्याच्यापैकी 3% ऑफ दी टोटल ट्रान्सपोर्टेड O2 इन दी फॉर्म ऑफ डिझॉल्व्ह स्टेट बाय प्लाझ्मा. जो काही आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतलेला आहे तो ऑक्सिजन, त्याच्यापैकी 3% ऑक्सिजन, फक्त 3% ऑक्सिजन हा डिझॉल्व्ह होतो. कोणामध्ये डिझॉल्व्ह होतो? प्लाझ्मामध्ये. लक्षात घ्या, प्लाझ्मामध्ये डिझॉल्व्ह होतो, आणि मग हा प्लाझ्मा काय करतो, हा ऑक्सिजन आपल्या सेलपर्यंत आणून पोहोचवून देतो. लक्षात आलं ना, की अशा तऱ्हेने मग लंग्स मधला ऑक्सिजन 3%च, बरं लक्षात घ्या, 3% ऑक्सिजन हा लंग्स मधला ऑक्सिजन आपल्या सेलपर्यंत आला. कोणामुळे आला? प्लाझ्मामुळे आला. आणि कसा आला? डिझॉल्व्ह झाला, तो डिझॉल्व्ह गॅस फॉर्म मध्ये आला तो, हे लक्षात घ्या. त्यानंतर दुसरं आपल्याला सांगितलेलं आहे ॲज अ ऑक्सी हिमोग्लोबिन. आता ऑक्सी हिमोग्लोबिन जे आहे हे एक कंपाऊंड आहे जे बनलेलं आहे ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन पासून. तर आपण पुढे याच्यामध्ये समजून घेऊ. आता 3% जो काही ऑक्सिजन आपल्या लंग्समध्ये होता त्याच्यातला 3% तर प्लाझ्मानी आपल्या सेलपर्यंत पोहोचवला. आता राहिला किती? 97% ऑक्सिजन. आता हा 97% ऑक्सिजन आपल्या लंग्समधून आपल्या सेलपर्यंत कसा येतो, तर ते पण आपल्याला सांगितलेलं बघा, सांगितलेलं आहे 97% इज बाउंड टू हिमोग्लोबिन, HB असं म्हणतात त्याला, लक्षात घ्या. आता जो राहिलेला पहिले तर 3% हे प्लाझ्मानी नेला, आणि मग 97% म्हणजे खूप मोठं पर्सेंटेज आहे तो. त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन पण विचारले जाऊ शकतात की ब्लड प्लाझ्मा जो असतो हा किती % ऑक्सिजन कॅरी करतो किंवा ट्रान्सपोर्ट करतो, तर 3%. आणि हिमोग्लोबिन किती % ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करतो किंवा कॅरी करतो, तर 97%. आता हिमोग्लोबिन जे आहे याला शॉर्टमध्ये आपण HB असं म्हणतो. हिमोग्लोबिन आपल्या RBC मध्ये प्रेझेंट आहे. हे एक ऑक्सिजन कॅरिंग एक पिगमेंट आहे. या हिमोग्लोबिनमुळेच तर आपलं ब्लड रेड कलरचं दिसते, लाल कलरचं दिसते. हिमोग्लोबिन बद्दल आपण आणखीन आपल्या याच चॅप्टरमध्ये सर्क्युलेटरी सिस्टममध्ये आपण डिटेलमध्ये याच्याबद्दल अजून समजून घेणार. आता हे जे हिमोग्लोबिन आहे याच्याबद्दल आणखीन थोडीशी माहिती आपण इथे समजून घेऊ. बघा, हे तर आपल्याला समजलं की जो आपल्या हिमोग्लोबिन आहे तो RBC मध्ये प्रेझेंट आहे. आपल्या सेलमध्ये ज्या RBCs आहेत त्या RBCs मध्ये हिमोग्लोबिन आहे. आणि हिमोग्लोबिन जो आहे हा ऑक्सिजन 97% ऑक्सिजन हा लंग्स मधून आपल्या सेलमध्ये पोहोचवतो. हे तर समजलं तुम्हाला. आता आपल्याला सांगितलेलं HB म्हणजे हिमोग्लोबिन कन्सिस्ट ऑफ आयर्न अँड प्रोटीन. हा जो हिमोग्लोबिन आहे हा 2 पार्ट पासून बनलेला आहे. एक आहे याच्यामधला आयर्न पार्ट आणि दुसरा याचा प्रोटीन पार्ट. आता आयर्न पार्ट कोणता आहे? जसं आपल्याला दिसते हे नाव हिमोग्लोबिन. एक आहे याचा हिम म्हणजे आयर्न, आणि दुसरा आहे ग्लोबिन म्हणजे प्रोटीन. तर असा आयर्न आणि प्रोटीन अशा दोघांपासून हा हिमोग्लोबिन बनलेला आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे HB कंबाईन विथ O2 टू फॉर्म ऑक्सी हिमोग्लोबिन. एक महत्वाचं म्हणजे की हिमोग्लोबिनचं काम काय आहे ते आपल्याला समजलं. हिमोग्लोबिन कुठे प्रेझेंट आहे हे पण समजलं. हिमोग्लोबिन हा RBC मध्ये प्रेझेंट आहे, आणि हिमोग्लोबिन कसा तयार झालेला आहे हे पण आपण शिकलेलं आहे. हिमोग्लोबिन हा आयर्न पासून फेरस म्हणतात त्याला, फेरस म्हणजेच आयर्न आणि प्रोटीन या दोघांपासून हा हिमोग्लोबिन तयार झालेला आहे. हिमोग्लोबिनचं काम काय आहे तर हिमोग्लोबिन हा ऑक्सिजन कॅरी करतो किंवा ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करतो. कुठे ट्रान्सपोर्ट करतो हा? तर हा लंग्स पासून तर आपल्या प्रत्येक सेलपर्यंत, आपल्या प्रत्येक टिश्यू पर्यंत, आपल्या बॉडीच्या प्रत्येक सेलपर्यंत ऑक्सिजन न्यायचं काम करतो. हा हिमोग्लोबिन कसा नेतो तर कोणत्या फॉर्म मध्ये नेतो? इन द फॉर्म ऑफ ऑक्सी हिमोग्लोबिन. ऑक्सी हिमोग्लोबिन म्हणजे काय? हे एक कंपाऊंड तयार झालेलं आहे. कोणापासून कंपाऊंड तयार झालेलं आहे? हिमोग्लोबिन. लक्षात घ्या, मी तुम्हाला नोट पण करून देतो. याच्यामध्ये आहे हिमोग्लोबिन म्हणजे HB प्लस ऑक्सिजन तर O2. तर हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन या दोघांचं जे कॉम्बिनेशन तयार झालेलं आहे त्याला ऑक्सी हिमोग्लोबिन असं म्हणतात. बघा, आपल्या लंग्समध्ये काय आहे? ऑक्सिजन. आता हा ऑक्सिजन जर आपल्या प्रत्येक सेलपर्यंत न्यायचा असला तर हिमोग्लोबिन काय करतो? ते ऑक्सिजनला जॉईन करून घेतो, त्याच्यासोबत बॉन्ड तयार करतो, आणि मग ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिनचा जो बॉन्ड तयार होतो त्यांच्यापासून जे कॉम्प्लेक्स फॉर्म होते त्याला ऑक्सी हिमोग्लोबिन असं म्हणतात. एक साध्या भाषेत मी तुम्हाला सांगतो की हिमोग्लोबिन एक प्रकारची गाडी आहे
गाडी, व्हेकल, आणि या गाडीमध्ये हा ऑक्सिजन प्रवास करतो. ही गाडी काय करते, हिमोग्लोबिन नावाची गाडी काय करते, त्या ऑक्सिजनला, ऑक्सिजन कोण झाला इथं, प्रवासी, हा जो ऑक्सिजन आहे प्रत्येक सेलपर्यंत ही हिमोग्लोबिन नावाची गाडी पोहोचवते. म्हणजे साध्या भाषेत मी तुम्हाला आणखीन एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन इथे करून दाखवतो की आपला हा आहे इथे लंग्स. ठीक आहे, या लंग्समध्ये काय आहे, या लंग्समध्ये आहे ऑक्सिजन O2, बरोबर आहे. आता हा ऑक्सिजन आपल्या प्रत्येक सेलपर्यंत पोहोचवायचा आहे. फॉर एक्झाम्पल ही आपल्याला इकडे सेल काढली, ही आहे सेल आपली. या सेलमध्ये जर हा या लंग्समधला ऑक्सिजन या सेलमध्ये न्यायचा असेल तर आपल्याला आवश्यकता आहे एका गाडीची. ही आहे गाडी, हिमोग्लोबिन नावाची गाडी. आता हिमोग्लोबिन नावाची गाडी काय करते, या ऑक्सिजनला या लंग्समधून घेते. आता हा ऑक्सिजन जो लंग्समध्ये होता तर आता या हिमोग्लोबिन नावाच्या गाडीमध्ये बसला O2. आता हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन याचं जे कॉम्बिनेशन तयार झालं त्याला ऑक्सी हिमोग्लोबिन म्हटलं. मग आता ही गाडी चालली, कुठे जाईल ही गाडी, या सेलपर्यंत आली ही गाडी. आणि मग या गाडीतला हा जो प्रवासी आहे म्हणजे हा ऑक्सिजन जो आहे हा उतरतो आणि या सेलमध्ये चालला जातो. मग ही गाडी फ्री होऊन जाते परत. म्हणजे हा जो हिमोग्लोबिन आहे फ्री होऊन जातो. मग हा हिमोग्लोबिन परत कोणाकडे जातो, लंग्सकडे जातो. मग लंग्सकडून हा परत ऑक्सिजन घेतो, परत सेलकडे येतो. तर असा हा जो हिमोग्लोबिन आहे हा चक्रा मारतच राहतो सेलपासून लंग्सपर्यंत, लंग्सपासून सेलपर्यंत. तसं याचं बिलकुल साध्या भाषेत काम आहे बाळांनो, लक्षात घ्या. त्यानंतर आता आपल्याला पुढे सांगितलेलं आहे HB म्हणजे हिमोग्लोबिन हॅज अ 4 फेरस ॲटम्स. जो आपला हिमोग्लोबिन आहे तो आयर्न आहे, फेरस पासून बनलेला आहे. एक हिमोग्लोबिन जो मॉलिक्यूल आहे तो 4 ॲटम्स पासून बनलेला आहे, चार फेरस ॲटम पासून बनलेला आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे काय झालं, 1 HB मॉलिक्यूल कॅन पिक अप 4 O2. आता एक HB 4 फेरस ॲटम पासून बनलेला आहे. म्हणजे एका HB मध्ये 4 जर फेरस ॲटम आहेत तर याचा अर्थ हे चारी जे फेरस ॲटम आहेत हे 4 ऑक्सिजनला कॅरी करू शकतात. म्हणजे एक जो HB आहे, जसं की एक जो HB मॉलिक्यूल आहे तो 4 ऑक्सिजनला कॅरी करू शकतो. कसा काय, कारण की या HB मध्ये 4 फेरस आहेत आणि हे 4 फेरस 4 ऑक्सिजन नेऊ शकतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. म्हणून आपण या अशा तऱ्हेनं ते लिहिलेलं आहे. हे बुकमध्ये पण आपल्याला दिले, लक्षात घ्या. HB प्लस 4 ऑक्सिजन आणि याच्यापासून आपलं हे अशा तऱ्हेचं कॉम्बिनेशन तयार झालेलं आहे. मग याचा अर्थ तुम्हाला इथे लक्षात आलं असेल की हिमोग्लोबिन जरी ऑक्सिजन कॅरी करत असला तरी जेवढे ऑक्सिजन आहे तेवढे हिमोग्लोबिन असण्याची आवश्यकता नाही. कारण एक हिमोग्लोबिन 4 ऑक्सिजनला नेऊ शकतो, कारण की एका हिमोग्लोबिनमध्ये 4 फेरस ॲटम प्रेझेंट आहेत. जसे की समजा आता आपल्याकडे समजा 40 ऑक्सिजन आहेत, तर ते 40 ऑक्सिजन लंग्समधून सेलपर्यंत न्यायसाठी आपल्याला किती हिमोग्लोबिन लागतील, 40 हिमोग्लोबिन लागतील का, नाही 10 हिमोग्लोबिन लागतील आपल्याला. कारण की एक हिमोग्लोबिन 4 मॉलिक्यूल नेऊ शकतो, 4 ऑक्सिजन मॉलिक्यूल नेऊ शकतो. इथे तुमच्या लक्षात आलं ना. आता हे इथपर्यंत जी आपण शिकलेल्या बाळांनो थिअरी बिलकुल सिंपल आहे, बिलकुल इझी आहे. थोडंसं तुम्ही एक जनरल सेन्स इथे वापरायचं आहे. थोडंसं वाचून जरी घेतलं तुम्ही याच्यामधलं, मी जे काही सांगितलं आहे ते ऐकलं चांगल्या तऱ्हेनं, वाचून घेतलं, तुमच्या ताबडतोब लक्षात राहील, ते शेवटपर्यंतही तुम्ही विसरणार नाही. आता हे जे हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे याला आपण ऑक्सी हिमोग्लोबिन असं म्हटलेलं आहे. आता हे कशावर डिपेंड आहे, तर हे डिपेंड आहे ते म्हणजे किती ऑक्सिजनचं टेन्शन आहे, म्हणजे ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर किती आहे याच्यावर या हिमोग्लोबिनचं किंवा या हिमोग्लोबिनचं सॅच्युरेशन डिपेंड आहे. जसं की आपल्याला इथे सांगितलेलं आहे, however the degree of saturation of HB with O2 depends upon the O2 tension, that is PPO2. PPO2 म्हणजे काय, पार्शियल प्रेशर ऑफ O2 म्हणजेच ऑक्सिजन. आता याला शॉर्टमध्ये PPO2 असं दाखवतात. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की इथे हिमोग्लोबिन काय करतो, हिमोग्लोबिन हा ऑक्सिजनला कॅरी करतो. हिमोग्लोबिन हा लंग्समधला ऑक्सिजन घेतो आणि प्रत्येक आपल्या सेलपर्यंत, आपल्या टिश्यूपर्यंत नेतो. आता हिमोग्लोबिनचं आणि ऑक्सिजनचं हे जे बाइंडिंग आहे, या दोघांचा जो बॉन्ड आहे हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजनचा, हा कशावर डिपेंड आहे, आपल्याला सांगितलेलं आहे ऑक्सिजन टेन्शनवर. डिपेंड ऑन ऑक्सिजन टेन्शन. ऑक्सिजन टेन्शन म्हणजेच काय, पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. जेवढा ऑक्सिजन जास्त असेल तेवढं जास्त या दोघांचं बॉन्डिंग होईल. समजून राहिलं का तुम्हाला. ऑक्सिजन जेवढा जास्त तेवढे जास्त हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन एकमेकाला भेटतील. आणि जर ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं म्हणजे ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर घटलं की या दोघांचा बॉन्ड तेवढाच कमी होऊन जाईल. म्हणजे हे दोघं तेवढेच एकमेकाला जुळणार नाहीत. हे दोघं केव्हा एकमेकाला जास्त जुळतील, जेव्हा ऑक्सिजन जास्त असेल.
म्हणजेच काय, जेव्हा ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर जास्त असेल, म्हणजेच ऑक्सिजनचं जेव्हा टेन्शन जास्त असेल तेव्हा हे एकमेकाला जुळतील. आणि ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर सगळ्यात जास्त कुठे असते? आपल्या लंग्समध्ये असते. कारण लंग्समध्ये आपण हवा आतमध्ये घेतली आणि आता आपल्या लंग्समध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजन आहे, तर इथे आपल्या लंग्समध्ये ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर जास्त आहे, कारण ऑक्सिजन इथे जास्त आहे. आता ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर लंग्समध्ये जास्त आहे, मग कमी कुठे आहे? तर आपल्या सेलमध्ये किंवा आपल्या टिश्यूमध्ये ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर कमी आहे. कारण आपल्या सेलमध्ये जी आपली, फॉर एक्झाम्पल ही आपली सेल आहे, तर या सेलमध्ये ऑक्सिजन कमी झालेलं आहे, म्हणजे इथे ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर कमी आहे, म्हणजे इथे ऑक्सिजनचं टेन्शन कमी आहे. लंग्समध्ये ऑक्सिजन जास्त आहे, म्हणजे ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर जास्त आहे. हे लक्षात येते का तुम्हाला? जेवढा ऑक्सिजन जास्त तेवढं त्याचं पार्शियल प्रेशर पण जास्त, आणि जेवढा ऑक्सिजन कमी तेवढं त्याचं पार्शियल प्रेशर पण कमी. ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर जास्त कुठे आहे? लंग्समध्ये. विसरायचं नाही, क्वेश्चन येतात. आणि ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर कमी कुठे आहे? आपल्या टिश्यूमध्ये, सेलमध्ये, कारण ऑक्सिजन तिथे कमी झालेला असतो. पुढे आपल्याला आणखीन एक गोष्ट सांगितलेली आहे, 100% सॅच्युरेशन इज रेअर. आपल्याला सांगितलेलं आहे की पूर्णच्या पूर्ण ऑक्सिजन पूर्णच्या पूर्ण हिमोग्लोबिन सोबत जॉईंट होणं शक्य नाही, फार क्वचित घडणारी ही गोष्ट आहे. पण किती पर्सेंटमध्ये हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन एकमेकाला जुळू शकतात? म्हणजे समजा 10 ऑक्सिजन आहे तर 10 हिमोग्लोबिन एकमेकाला जुळणं तर पॉसिबल नाही. काही हिमोग्लोबिन तर शिल्लक राहणारच आहेत, बरोबर आहे ना? तर मग किती पर्सेंट आपल्याला दिलेलं आहे की किती पर्सेंटमध्ये हे एकमेकाला जुळू शकतात? तर सांगितलेलं आहे मॅक्झिमम सॅच्युरेशन ऑफ 95 to 97% इज ॲट PPO इन अल्व्हिओलाय. आणि अल्व्हिओलायमध्ये किती पार्शियल प्रेशर आहे ऑक्सिजनचं? 100 mm ऑफ Hg. 100% तर सॅच्युरेशन शक्य नाही, म्हणजे 100% ऑक्सिजन पूर्णच्या पूर्ण हिमोग्लोबिन सोबत जुळणं शक्य नाही, काही हिमोग्लोबिन मॉलिक्यूल शिल्लकच राहतील. पण 95 to 97% सॅच्युरेशन, हिमोग्लोबिनचं सॅच्युरेशन होऊ शकते. आणि कुठे सगळ्यात जास्त सॅच्युरेशन कुठे होऊ शकते? ते म्हणजे लंग्समध्ये. किती? 95 to 97%. हे पण लक्षात ठेवा. का बरं लंग्समध्ये होऊ शकते 95% सॅच्युरेशन? कारण लंग्समध्ये ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर जास्त आहे, कारण लंग्समध्ये ऑक्सिजन जास्त आहे. आणि पार्शियल प्रेशर कशामध्ये मोजलं जाते? mm ऑफ Hg. आणि लंग्समध्ये ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर किती असते? आपल्याला दिलेलं आहे 100 mm ऑफ Hg. लंग्समध्ये, म्हणून तर ऑक्सिजन जास्त असल्यामुळे तो जास्तीत जास्त हिमोग्लोबिन सोबत जॉईंट होऊन जाईल, म्हणजे हिमोग्लोबिनचं सॅच्युरेशन वाढेल लंग्समध्ये. समजलं ना? तर अशा तऱ्हेनं हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा. पुढे सांगितलेलं आहे डिग्री ऑफ सॅच्युरेशन डिक्रीज विथ ड्रॉप इन PPO2. म्हणजे हे जे सॅच्युरेशन आहे हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजनचं, हे कमी कमी होत जाईल. सगळ्यात जास्त कुठे आहे? लंग्समध्ये, कारण इथे ऑक्सिजन जास्त आहे. आता ते कमी कमी होत चाललं. का बरं कमी होत चाललं? कारण पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचं कमी होत चाललं, PPO2 कमी होत चाललं, म्हणजे ऑक्सिजन घटत चाललं. लक्षात घ्या, कोणत्या कंडिशनमध्ये वाढते आणि कोणत्या कंडिशनमध्ये कमी होऊ शकते त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन 100% येऊ शकतात. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यानंतर पुढे सांगितलं दिस बिगिन इन डिसोसिएशन ऑफ HbO2. आता हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन या दोघांचा बाइंडिंग, दोघांचं कॉम्बिनेशन तयार झालं. आपण याला ऑक्सी हिमोग्लोबिन म्हटलं. ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन, ऑक्सी हिमोग्लोबिन. लक्षात घ्या, ऑक्सी हिमोग्लोबिन कसा तयार झालेला आहे? याच्यामध्ये ऑक्सिजन आहे आणि हिमोग्लोबिन आहे, ऑक्सी हिमोग्लोबिन तयार झाला. तर हे जर झालं यांचं असोसिएशन, एकमेकाला जुळले, असोसिएशन. आता हे दोघं एकमेकापासून जर तुटले, हिमोग्लोबिन वेगळा झाला, ऑक्सिजन वेगळा झाला, याला म्हणणार आपण डिसोसिएशन. डिसोसिएशन असं म्हणणार. आणि डिसोसिएशन केव्हा होते? जेव्हा O2 कमी होतो तेव्हा. कारण आपण शिकलं, आता जर मी तुम्हाला सांगितलं जेवढा O2 जास्त तेवढं या दोघांचं कॉम्बिनेशन जास्त, आणि जेवढा O2 कमी होत जाईल तेवढं या दोघांचं डिसोसिएशन जास्त होत जाईल. हे एकमेकाला अटॅच होणार नाहीत. हिमोग्लोबिन वेगळाच राहील, ऑक्सिजन वेगळाच राहील. समजलं का? पुढे आपल्याला सांगितलेलं आहे ॲट 30 mm Hg ऑफ PPO2 पार्शियल प्रेशर ओनली 50% सॅच्युरेशन कॅन बी मेंटेन. आता हे जे आपल्याला सांगितलेलं आहे, जर ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर 30 mm ऑफ Hg जर झालं, लंग्समध्ये किती असते? 100 mm ऑफ Hg. पण जर 30 म्हणजे आपल्या सेलमध्ये, फॉर एक्झाम्पल सेलमध्ये 30 mm ऑफ Hg एवढंच पार्शियल प्रेशर आहे ऑक्सिजनचं, तर अशा वेळी किती सॅच्युरेशन राहील? 50% सॅच्युरेशन राहील. हे आपण इथे पण दाखवू शकतो. ही जे आहे ना आपला ग्राफ आपण काढलेला, इथे पण आपण दाखवू शकतो. आता हा ग्राफ चांगल्या तऱ्हेनं लक्षात घ्या. बघा, हा असा ग्राफ आपल्या बुकमध्ये पण दिलेला आहे. आता हा जो आपण ग्राफ काढलेला, कोणताही ग्राफ एक्स आणि वाय ॲक्सिसवर दाखवला असतो, हा वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस वगैरे. आता इकडे आपलं सॅच्युरेशन दाखवलेलं आहे. हिमोग्लोबिनचं ऑक्सिजन सोबत सॅच्युरेशन वाढत चाललं, 20 होतं, 40, 60, 80, 100. आणि इकडे
ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर वाढत चाललं. ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर 20 होतं, 40, 60, 80, 100 झालं. सगळ्यात जास्त ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर कुठे असते? अल्व्हेओलायमध्ये, लंग्समध्ये, है ना. तर इथे 100 आपण दाखवलेलं आहे. सगळ्यात कमी पार्शियल प्रेशर कुठे असते? बॉडीचे जे टिश्यू आहेत, आपले जे सेल्स आहेत, तिथे ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर कमी असते. म्हणजेच काय की जर समजा तुम्ही टिश्यूकडून या लंग्सकडे गेले तर पार्शियल प्रेशर वाढत जाणार, आणि जर तुम्ही लंग्सकडून सेलकडे किंवा टिश्यूकडे आले तर पार्शियल प्रेशर कमी होत जाणार. ही पण गोष्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे. आता काय सांगितलं, जेव्हा पार्शियल प्रेशर, ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर जेव्हा 30 असेल, म्हणजे इथे, ठीक आहे, हे 20-40 ते याच्या मधात, जेव्हा ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर 30 असेल तेव्हा सॅच्युरेशन किती असते? तर 50%च म्हटलं त्यांनी. इथे असा, म्हणजे इथे असा हा ग्राफ असा आपण ग्राफ काढू शकतो. इथे काढला ग्राफ, लक्षात आलं ना तुमच्या. तशा तर आहे ना, तुम्हाला याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतो की आपल्याला फुल हे तर आकडे दिलेलेच आहे, नंबर तर दिलेलेच आहे. 30% जेव्हा पार्शियल प्रेशर असेल तेव्हा सॅच्युरेशन किती राहील? तर 50 राहील. हे तर समजलं. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे द रिलेशनशिप बिटवीन HbO2 म्हणजे ऑक्सिजन हिमोग्लोबिन saturation and oxygen tension PPO2 partial pressure of O2 is called oxygen dissociation curve. आता ही आपण इकडे ही जी डायग्राम दाखवलेली आहे, ऑक्सिजन ही डिसोसिएशन कर्व आहे, आणि ही ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व काय दाखवते आपल्याला की ऑक्सिजनचं इकडे पार्शियल प्रेशर आणि ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिनचं सॅच्युरेशन, ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिनचं सॅच्युरेशन आणि ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर या दोघां मिळून तयार झालेली आपली हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व. समजलं का? आता पुढे आणखीन एक महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे आपल्याला. धिस ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व इज अ सिग्मॉइड कर्व. कशी आहे? सिग्मॉइड. ही जी कर्व आहे आपली, ही सिग्मॉइड कर्व आहे असं म्हटलेलं आहे. सिग्मॉइड म्हणजे काय? यस सारखी दिसते ना आपला इंग्लिशमधला, असा आपण इंग्लिशमधला जो यस काढतो असा इंग्लिश, तर अशा टाईपची ही कर्व आलेली आहे. सिग्मॉइड कर्व ही असते, हे लक्षात ठेवा. ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व कशी असते? सिग्मॉइड कर्व असते किंवा यस शेपची ती असते. अँड इट शिफ्ट टुवर्ड द राईट ड्यू टू इन्क्रीज इन H प्लस कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. आता ही जी ही आहे आपली, ही जी कर्व आहे ही अशी राईट साईडला शिफ्ट होताना आपल्याला इकडे आपण दाखवलेली आहे. इकडे जर झाली तर राईट साईडला शिफ्ट, आणि इकडे जर अशी वाढली तर लेफ्ट साईड म्हणू आपण. इकडचा भाग लेफ्ट साईड, इकडचा भाग राईट साईड. आता जर ही कर्व या भागात शिफ्ट होत आहे याचा अर्थ ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत आहे. जर ही जी कर्व आहे ही जर अशी वरती जाणारी असती तर आपण म्हटलं असतं, म्हणजेच काय, ही लेफ्ट साईडला गेली असती, म्हणजेच आपण म्हटलं असतं ऑक्सिजनचं पर्सेंटेज म्हणा किंवा ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर जास्त आहे, म्हणजे ही सरळ गेली असती. आता ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर घटायला लागलं म्हणून ही कर्व अशी राईट साईडला गेली, म्हणजे अशी झाली ती. का बरं अशी झालीशील? राईट साईडला का बरं गेलीशील? तर आपल्याला ते पण सांगितलं, कारण की हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे. लक्षात घ्या हे सगळे पॉईंट मी तुम्हाला जे आहे ते इथे नोट करून देतो. कारण की बघा, हायड्रोजन जे आयन्स आहेत ते वाढलंय, इन्क्रीज झालेले आहेत. हायड्रोजन आयन इन्क्रीज झाले, त्यामुळे हे कर्व राईट साईडला झुकली. त्याचबरोबर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे इन्क्रीज इन PpCO2. त्याचबरोबर पार्शियल प्रेशर जे आहे कोणाचं? PpCO2. बघा, कार्बन डायऑक्साईडचं पार्शियल प्रेशर वाढत चाललं, हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढत चाललं, त्यामुळे ही कर्व राईट साईडला झुकत चालली. याचा अर्थ काय? CO2 कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं पर्सेंटेज वाढत चाललं. आता कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत चाललं, याचाच अर्थ ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत चाललं, म्हणून तर कर्व ही राईट साईडला झुकली. ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असलं तर ही लेफ्ट साईडला झुकली असती, म्हणजे वर गेली असती. लक्षात आलं का? त्यानंतर अजून आपल्याला एक महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे, अँड राईज इन टेम्परेचर. जसं बॉडीचं टेम्परेचर वाढत जाईल, बघा इथं आणखीन परत मी तुम्हाला लिहून देतो कोणत्या कोणत्या गोष्टी कारणीभूत आहे. टेम्परेचर पण वाढत चाललं, लक्षात घ्या. पार्शियल प्रेशर कार्बन डायऑक्साईडचं हे पण वाढलं, हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन पण वाढत चाललं. या सगळ्या गोष्टीमुळे ही कर्व राईट साईडला झुकत चालली. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात, त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर राईज इन DPG म्हणजे 2,3 डायफॉस्फोग्लिसराइड फॉर्म इन RBC ड्युरिंग ग्लायकोलायसिस. आता हे DPG जे एक प्रकारचं काय आहे मी तुम्हाला इथे लिहून देतो. DPG. आता हे DPG काय आहे? तर DPG एक प्रकारचं एन्झाईम आहे, आणि हे एन्झाईम कुठे तयार होते? तर RBC मध्ये तयार होते. केव्हा? ग्लायकोलिसिस जेव्हा होते तेव्हा, म्हणजे ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होते तेव्हा हे जे एन्झाईम आहे ते RBC मध्ये तयार होते. तर जेव्हा हे एन्झाईम आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा वाढतील, बघा आपण
बाण असे वर करताना दाखवलेले आहे, प्रत्येक बाण वर म्हणजे काय, हे सगळ्यांचं पर्सेंटेज वाढलं. बाण खाली दाखवल्याचा अर्थ काय असते तुम्हाला तर माहिती आहे, कमी झालं. पण इथे इन्क्रीज झालं, हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन वाढलं, डीपीजी वाढलं, CO2चं पार्शियल प्रेशर वाढलं, टेम्परेचर वाढलं, त्यामुळे ही कर राईट साईडला झुकलेली आहे असं आपल्याला इथे सांगितलेलं आहे. इट लोअर ॲफिनिटी ऑफ हिमोग्लोबिन फॉर ऑक्सिजन. आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणजे काय की ऑक्सिजन आणि जो हिमोग्लोबिन आहे त्याचं आता ॲफिनिटी कमी होईल. हे दोघं आता एकमेकाला जवळ करणार नाहीत. एकमेकाला जवळ केलं होतं नाही लंग्समध्ये, आता हे एकमेकाला जास्त जवळ करणार नाहीत. आणि अशा तऱ्हेने मग ऑक्सिजन आणि जो हिमोग्लोबिन आहे तो वेगळा होऊन जाईल. ऑक्सिजन आपल्या सेलमध्ये पोहोचेल आणि हिमोग्लोबिन हा वेगळा झाला की मग हा हिमोग्लोबिन परत ब्लडमधून आपल्या लंग्समध्ये येईल. अशा तऱ्हेने ह्या गोष्टी सगळ्या चालतात आपल्या शरीरामध्ये, हे लक्षात ठेवा. आता पुढचा जो टॉपिक आहे आपला तो आहे बोर इफेक्ट. काय आहे तो बोर इफेक्ट पण या डायग्राममधून मी तुम्हाला समजून सांगतो. बघा, हा जो बोर नावाचा जो सायंटिस्ट होता, एक डेन्मार्कचा सायंटिस्ट होता, डॅनिश सायंटिस्ट होता, आणि त्यांनी जे आहे ते कार्बन डायऑक्साईडचं जर पर्सेंटेज वाढलं तर त्याचा हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजनच्या बाइंडिंगवर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला. तो एक फिजिओलॉजिस्ट होता, म्हणजे एक डॉक्टर होता तो, तर त्याचा त्यांनी अभ्यास केला. आणि तर याच्या नावावरूनच मग याला बोर इफेक्ट असं नाव दिलं गेलेलं आहे. बोर इफेक्ट खूप फेमस आहे. तर लक्षात घ्या, बोर इफेक्ट आहे तरी काय. तर मी तुम्हाला जनरल आयडिया तर दिली की कार्बन डायऑक्साईड जेव्हा वाढतो तेव्हा ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन या दोघांच्या बाइंडिंगवर कार्बन डायऑक्साईड वाढण्याचा काय परिणाम होतो, हेच बोर इफेक्ट आहे. काय म्हणतो बघा बोर, इट इज द शिफ्ट ऑफ ऑक्सिमोग्लोबिन डिसोसिएशन कर ड्यू टू चेंज इन पार्शियल प्रेशर ऑफ CO2 इन ब्लड. मी जसं तुम्हाला आता सांगितलं की बोर इफेक्टमध्ये आता आपण लिहिलेच आहे बोर इफेक्ट. बोर इफेक्ट केव्हा होतो, जेव्हा की कार्बन डायऑक्साईडचं पार्शियल प्रेशर वाढेल. दाखवलेलं आपण CO2चं पर्सेंटेज PpCO2 म्हणजे काय, पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडचं प्रेशर वाढलं म्हणजे ऑक्सिजनचं कमी झालं. अशा वेळी कार्बन डायऑक्साईड जर वाढला तर ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन हे एकमेकाशी बॉन्ड तयार करणार नाहीत, एकमेकाशी त्यांची ॲफिनिटी राहणार नाही. यालाच बोर इफेक्ट असं म्हणतात. आणि मग त्यामुळे काय होते की ही जी कर आहे ही अशी आपल्याला राईट साईडनी झुकताना दिसते. याला बोर इफेक्ट असं म्हणतात. तर समजलं का तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कार्बन डायऑक्साईडमुळे ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन याच्या ॲफिनिटीवर काय परिणाम होतो हे बोरच्या इफेक्टमधून आपल्याला समजते. पुढे आहे हाल्डेन इफेक्ट. हाल्डेन काय म्हणतो आता ते पण आपण समजून घेऊ. बघा, ऑक्सिहिमोग्लोबिन फंक्शन इज अन ॲसिड. एक महत्त्वाचं म्हटलेलं आहे या हाल्डेननी पण अभ्यास केलेला आहे या हिमोग्लोबिन, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या सगळ्या याचा. आणि त्याच्यावरून मग त्या जे नाव पडलेलं आहे त्याचा जो एक इफेक्ट तयार होतो या सगळ्यांचा त्याला हाल्डेन इफेक्ट असं म्हणतात. हाल्डेन आपल्याला काय म्हणतो तर हाल्डेन म्हणतो जो ऑक्सिहिमोग्लोबिन तयार झालेला आहे, म्हणजे हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये या दोघांपासून जो एक कंपाऊंड फॉर्म झाला ऑक्सिहिमोग्लोबिन, तर ते ॲसिड म्हणून काम करते. लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे त्यांना, ऑक्सिहिमोग्लोबिन फंक्शन ॲज अन ॲसिड म्हणून काम करते. कसं, इट डिक्रीज, आणि त्याचा परिणाम काय होतो, इट डिक्रीजेस pH ऑफ ब्लडचं pH घटते. ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन हे दोघं एकमेकासोबत जर जॉईंट झाले म्हणजे ऑक्सिहिमोग्लोबिन जर तयार झालं तर ॲसिड तयार होते या दोघांपासून, आणि मग आपल्या ब्लडचं pH कमी होते. कमी झालं म्हणजे 7च्या कमी झालं म्हणजे ते ॲसिडिक झालं है ना. त्यानंतर पुढे सांगितलं ड्यू टू इन्क्रीज इन नंबर ऑफ H+ आयन्स, म्हणजे हायड्रोजन आयन जर वाढले तर काय होते ते पण आपल्याला हाल्डेन म्हणतो. जर H+ आयन्स वाढले तर HCO2 म्हणजे बायकार्बोनेट्स चेंजेस इनटू H2 अँड CO2, म्हणजे पाणी तयार होते. हायड्रोजन आयन जर वाढले तर मग आपल्याला सांगितलेलं आहे की बायकार्बोनेट पासून पाणी H2O आणि CO2 तयार होतो असं आपल्याला सांगितलं. म्हणजे जसं की आता बघा इथे जे दिलेलं आहे तुम्हाला केमिस्ट्रीच्या भाषेत तुम्हाला माहिती आहे की जसं आता HCO3 आहे, HCO3 आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, हे बायकार्बोनेट आहेत. आता याच्यामध्ये जर समजा हायड्रोजन ॲड झाले समजा, किंवा हे प्रोटॉन म्हणू आपण, किंवा हायड्रोजन याच्यामध्ये ॲड झाले तर H2O तयार होईल प्लस CO2 तयार होईल. काय सांगितलेलं आहे, CO2 तयार होईल. तर हाल्डेन काय म्हणतो आपल्याला, हाल्डेनच्या याच्यामध्ये आपल्याला हाल्डेन इफेक्टमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे जर समजा हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर बायकार्बोनेट पासून काय तयार होईल, हा हायड्रोजन याच्यामध्ये ॲड होऊन जाईल आणि याच्यापासून मग वॉटर तयार होईल आणि कार्बन डायऑक्साईड तयार होईल. याला हाल्डेन इफेक्ट असं म्हणतात, लक्षात ठेवा.
तर पुढे आणखीन आपल्याला याच्यामध्ये सांगितलं बघा, सिंपल आहे, हार्ड काहीच नाही याच्यामध्ये. आता लक्षात घ्या, इन अल्व्हिओलाई व्हेअर पार्शियल प्रेशर इज हाय अँड पार्शियल प्रेशर ऑफ CO2 इज लो, ऑक्सिजन बाइंड विथ हिमोग्लोबिन, बट इन टिश्यू व्हेअर partial pressure of O2 is lower and partial pressure of CO2 is high, hemoglobin does not fold as much O2, it release O2 for diffusion into the cells. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपल्या लंग्समध्ये म्हणजेच अल्व्हिओलायमध्ये ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर जास्त असते, कार्बन डायऑक्साईडचं पार्शियल प्रेशर कमी असते, म्हणून मग आपल्या लंग्समध्ये ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन एकमेकाशी बाइंड होतात आणि मग ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन म्हणजे ऑक्सिहिमोग्लोबिन ही गाडी आपल्या टिश्यूपर्यंत आली आणि मग इथे पार्शियल प्रेशर जे आहे ऑक्सिजनचं कमी झालं आणि आपल्या टिश्यूमध्ये किंवा सेलमध्ये आपल्या कार्बन डायऑक्साईडचं पार्शियल प्रेशर जास्त असते, ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर कमी टिश्यूमध्ये आणि कार्बन डायऑक्साईडचं पार्शियल प्रेशर जास्त. याच्यामुळे काय झालं की ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन याचा बॉन्ड तुटतो आणि हा ऑक्सिजन आपल्या सेलमध्ये डिफ्यूज होऊन जातो. ऑक्सिजन जो आपण घेतला मग तो सेलमध्ये चालला गेला आणि मग हा जो कार्बन डायऑक्साईड आहे तो कार्बन डायऑक्साईड काही प्रमाणात त्या हिमोग्लोबिनशी जुळतो आणि हिमोग्लोबिन परत आपल्या लंग्सपर्यंत येतो. हे चालूच राहते मग आपल्या शरीरामध्ये. तर अशा तऱ्हेनं बाळांनो ही आपल्याला थेओरी दिलेली आहे. आपण समजून घेतलं इंटरनल रेस्पिरेशन कशा प्रकारे होते. बिलकुल एक सिंपल अशी प्रोसेस आहे. आता हे लेक्चर भरपूर मोठं झालेलं आपलं, त्यामुळे जे आपला जो ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड आहे हा जो पार्ट आहे आपण तो नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकू. पण आता आजचं लेक्चर संपवण्याच्या अगोदर आपल्याला एक आणखीन आपल्या बुकमधला एक टॉपिक घ्यायचा, इंटरेस्टिंग आहे बाळांनो, बिलकुल सिंपल आहे. बघा काय विचारलेलं आहे, यूज युअर ब्रेन पॉवर, हा एक सेक्शन आहे. बघा याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, व्हाईल वर्किंग विथ दी कार इंजिन इन अ क्लोज गॅरेज जॉन सडनली फेल्ट डिझी अँड फेंटेड, व्हॉट इज दी पॉसिबल रिझन. आता बघा एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला हे जे कारचं वगैरे पोल्युशन होते, गाड्यांचं पोल्युशन, या पोल्युशनमुळे आपल्याला प्रत्येकाला त्रास होतो. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जर शहरी भागात राहणारे असले तर ट्रॅफिक वगैरेमध्ये जेवढी जर जास्त ट्रॅफिक असली किंवा एखाद्या ट्रॅफिक सिग्नलवर जर तुम्ही थांबले तर गाड्या थांबतात सगळ्या आणि गाड्या चालूच राहतात, त्याच्यातून धुवा बाहेर पडत राहतो आणि अशावेळी तो जास्त धुवा जर तुमच्या नाका तोंडामध्ये गेला तर तुम्हाला असं चक्कर आल्यासारखं होते, मळमळ आल्यासारखं होते ना. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना होत असेल, कारचा गाड्यांचा धुवा नाका तो वगैरे गेला की असं होते आपल्याला, बरोबर आहे. पण हे तर मोकळ्या जागेत झालं. पण तेच जर समजा एखादी गॅरेज आहे ती पूर्ण पॅक आहे, समजा एखादी गॅरेज, तिथं गाडीचं काम चालू आहे आणि इंजिन सुरू आहे, त्या इंजिनमधून धुवा बाहेर पडतच राहील है ना, धुवा बाहेर पडतच राहील. आणि जर समजा जॉन नावाचा पोरगा तिथेच आहे उभा, समजा गाडी दुरुस्त करणे सुरू आहे आणि गॅरेज पॅक आहे, धुवा बाहेर पडत आहे, जॉन तिथे उभा आहे, जॉनच्या नाकामध्ये तो सगळा धुवा चाललेला आहे आता गाडीचा आणि तो धुवा तर बाहेर चालला नाही, सगळं बंद असल्यामुळे तो सगळा धुवा त्याच्या नाकात चालला. अशा वेळी त्याला चक्कर आल्यासारखं होते, मळमळ चक्कर आल्यासारखं होते. असं का बरं होत असेल, काय कारण आहे याच्यावर तुम्हाला तुमचा ब्रेन वापरायचा आहे. जनरल तर माहिती आहे तुम्हाला काय असेल तर पोल्युशन वगैरे हे सगळं आपण एअर पोल्युशन वगैरे म्हणतो, वेगळे वेगळे गॅसेस आपल्या नाकातोंडामध्ये जातात. पण ॲक्च्युअलमध्ये कोणता गॅस असतो तो, तर याचं उत्तर आपल्याला पुढच्या याच्यातून समजते. बघा काय आहे, कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग असं म्हटलेलं आहे त्याला. कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग काय आहे तर हे पण आपण वाचून घेऊ एकदा, मी तुम्हाला समजावून सांगतो कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग काय असते. याच्यावर क्वेश्चन पण विचारला जाऊ शकता. लक्षात घ्या. बघा काय सांगितलेलं आहे, ॲफिनिटी ऑफ हिमोग्लोबिन फॉर कार्बन मोनॉक्साईड इज अबाउट 250 टाइम्स मोर दॅन फॉर ऑक्सिजन. In presence of carbon monoxide, hemoglobin readily combine to form stable compound कार्बोक्झिहिमोग्लोबिन. आता एक महत्त्वाची माहिती आपल्याला सांगितलेली आहे की हिमोग्लोबिनची जी ॲफिनिटी आहे कार्बन मोनॉक्साईड सोबत ती ऑक्सिजनपेक्षा 250 टाइम जास्त आहे. म्हणजे एक साध्या याच्यात मी तुम्हाला समजून सांगतो, हे मी तुम्हाला इथे लिहून देतो एकदा, म्हणजे तुमच्या चांगल्या तऱ्हेने ते लक्षात राहील. बघा आता बघा हे इथे मी तुम्हाला समजून सांगतो. हा आहे आपला HB हिमोग्लोबिन आणि हा ऑक्सिजन आणि हा आहे कार्बन मोनॉक्साईड. आता जेव्हा ऑक्सिजन सोबत कार्बन मोनॉक्साईडही असेल, दोघंही आहेत समजा आपल्या वातावरणामध्ये, आपल्या शरीरामध्ये, वातावरण म्हटल्यापेक्षा आपल्या शरीरामध्ये समजा ऑक्सिजन पण गेलेला, कार्बन जो गाडीचा वगैरे धुवा असतो त्याच्यामधून कार्बन मोनॉक्साईड पण आपल्या शरीरामध्ये गेलेला आहे. आता आपल्या शरीरामध्ये कार्बन मोनॉक्साईड पण आहे, ऑक्सिजन पण आहे. आता अशा वेळी हा जो हिमोग्लोबिन आहे, आपल्याला माहिती आहे हिमोग्लोबिन हा ऑक्सिजन सोबत बाइंड होतो. पण जर समजा ऑक्सिजन सोबत कार्बन मोनॉक्साईडही असला तर हा हिमोग्लोबिन ऑक्सिजन सोबत बाइंड होणार नाही. सर्वात आधी तर तोच कार्बन मोनॉक्साईड सोबत बाइंड होईल. का बरं? कारण याच्यासोबत याची ॲफिनिटी, याच्यासोबत दोस्ती जास्त आहे, याच्यासोबत जास्त पट्टे, एखाद्याची असते ना, एखाद्यासोबत जास्त पट्टे, आपली दोस्ती एखाद्यासोबत जास्त असते. तर हिमोग्लोबिनची कार्बन मोनॉक्साईड सोबत दोस्ती जास्त आहे, 250 टाइम. याचे विचार जास्त जुळतात.
लक्षात आलं का? जर आपल्या शरीरात हे दोघंही प्रेझेंट असले तर हिमोग्लोबिन याच्यासोबत दोस्ती नाही करणार, तर कार्बन मोनॉक्साईड सोबत दोस्ती करणार. आणि या दोघांच्या पासून मग जे कॉम्बिनेशन तयार होईल, या दोघांपासून जे कंपाऊंड फॉर्म होईल त्याला कार्बॉक्झी हिमोग्लोबिन असं म्हणतात. कार्बन मोनॉक्साईड आणि हिमोग्लोबिन यांच्यापासून जे कंपाऊंड फॉर्म झालं कार्बॉक्झी हिमोग्लोबिन म्हटलं. जनरली आपण पाहिलं की हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन याच्यापासून जे कंपाऊंड फॉर्म झालं त्याला काय म्हटलं होतं आपण? ऑक्सी हिमोग्लोबिन. आता इथे कार्बोक्सी हिमोग्लोबिन फॉर्म झालेला आहे आपल्या शरीरामध्ये. मग याचा परिणाम काय होईल तर आपल्याला पुढे पण ते पण सांगितलेलं आहे. दी हिमोग्लोबिन इज ब्लॉक बाय कार्बन मोनॉक्साईड प्रिव्हेंटिंग ऑक्सिजन फ्रॉम binding with hemoglobin, thus less hemoglobin is available for oxygen transport, depriving the cells of oxygen. This is carbon monoxide poisoning. आता याचा परिणाम काय होतो की बघा, जास्तीत जास्त हा जो हिमोग्लोबिन आहे हा याच्यासोबत जॉईन झाला, कार्बन मोनॉक्साईड सोबत जॉईन झाला. हा कोणासोबत जॉईन व्हायला पाहिजे असता? हा ऑक्सिजन सोबत जॉईन व्हायला पाहिजे असता, पण याची जास्त पट्टे, याची जास्त दोस्ती आहे, त्यामुळे हा याच्यासोबत जॉईन झाला. त्यामुळे काय झालं की या ऑक्सिजनला आता हिमोग्लोबिन फार कमी राहिले, कारण जास्तीत जास्त हिमोग्लोबिन याच्यासोबतच अटॅच झाले, जॉईन झाले. आणि या ऑक्सिजन सोबत आता कमी हिमोग्लोबिन आहे. आधी कमी हिमोग्लोबिन असल्यामुळे काय झालं की या हिमोग्लोबिनचं काम काय होतं? हिमोग्लोबिनचं काम होतं की आपल्या प्रत्येक सेलपर्यंत ऑक्सिजन घेऊन जाणे. आता हिमोग्लोबिन तर कमी राहिले, त्यामुळे ऑक्सिजन आपल्या जास्तीत जास्त सेलपर्यंत पोहोचणार नाही. आणि सेलपर्यंत जर ऑक्सिजन पोहोचला नाही तर मग आपल्याला चक्कर येतील, मळमळ होईल, है ना. यालाच कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग असं म्हटलं जातं. आणि हे कधी आपल्याला बघायला भेटते? जेव्हा आपल्या आजूबाजूला खूप धूर असतो, गाड्या असतात, पोल्युशन, एअर पोल्युशन वगैरे असते, अशा वेळी आपल्याला ही गोष्ट जास्त करून बघायला भेटते, कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग. तशा तऱ्हेने मॅडम हा एक इंटरेस्टिंग आपला टॉपिक होता. आजचं लेक्चर आपण इथेच थांबू. आजच्या लेक्चरमध्ये फक्त आपण जे ऑक्सिजनचं जे ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन हाच टॉपिक घेतलेला आहे, कारण आजचं लेक्चर आपलं बरंच मोठं झालेलं आहे. याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपल्याला ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड घ्यायचं आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकू पाडू. तर चांगल्या तऱ्हेनं अभ्यास करा, ही पूर्ण थ्योरी समजून घ्या, बोर इफेक्ट काय वगैरे हे पण चांगल्या तऱ्हेने समजून घ्या. खूप सारे क्वेश्चन्स विचारले जातात आणि याच्यावरचे जेवढे काही MCQ असतील ते MCQ चांगल्या तऱ्हेनं सॉल्व्ह करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हा नेक्स्ट टॉपिक घेऊ.